मूर्ख मुली, हे असं पाठीमागून येऊन हात कोण ठेवतं? ए तू तू मला काय मूर्ख बोलते? तू अशी का रिॲक्ट करते जसं की भूत पाहिलं? श्श, हळू बोल, जरा हळू बोल, ओरडू नकोस. ते सगळं सोड, तू इथे काय करतेस? ही मॅड आजी आहे ना, खरंच मॅड झाली आहे. बोलते आपण सगळ्यांनी मिळून काहीतरी हे करूया, ब्रेकफास्ट करूया, ते पण गार्डन मध्ये. मग आता बाहेर जायचं आणि त्यांना सांगायचं की आम्ही आता नाही येणार, नंतर खाऊ. जा. फाईन, मी जाते. थांब. श्श, श्श. काय सर? तू पण आणखीन मूर्ख. काय सर? म्हातारीला जर हिने असं जाऊन सांगितलं की आम्ही नंतर येतोय, आता आम्ही तुमच्यासोबत येत नाही म्हणून, तर चिडेल ना ती. आणि ती चिडून चालणार नाही आपल्याला, कळलं ना? पण मग आपल्या शोध मोहिमेचं काय? शोध चालू आहे की नाही, आपण घेतला की नाही, हो की नाही? उरलेला शोध आपण नंतर घेऊ. चल. हे घे. चला लवकर, टाइम वेस्ट करतात नुसता ना. तू तुला जास्त भूक लागली आहे ना. चल. ठीक आहे, जा. आणि काय शिकवतात नीट ऐक आणि सगळं लिहून घे. काय होय, जा. चल. कमळे, हे घे तू सांगितलेली जुनी पुस्तकं. कशाला? रद्दीत घालायला? अगं नाही ग, आज जागतिक पुस्तक प्रेमी दिन आहे की नाही. मग म्हणलं आपली जी पुस्तकं वाचून झाल्यात ती दुसरं कुणाला तरी वाचायला देऊया, म्हणूनच आपल्या माणुसकीच्या भिंतीवर कार्यक्रम ठेवलाय. काय आज इथेच का मैफिल? आव ऋषी भाऊ, कमीलाही पुस्तकं द्यायला आलतो. हा, अरे मी पण जुनी पुस्तकच घेऊन चाललोय कॉलेजमध्ये माणुसकीच्या भिंतीवर. अहो काय सांगायलाय, मी तिकडेच निघालोय. अच्छा, हो का? मग ये मग, बसा बसा बसा. अहो नाही सर, मला बाजारात जायचं आहे आणि मग तसंच कॉलेजला जाणार आहे. जावा तुम्ही. ऋषी भाऊ, माझं पण एक काम आहे. माझं काम उरकतो आणि येतो मी माणुसकीच्या भिंतीवर. तुम्ही वा पुढं. बर, येतो मी. अरे काय चाललंय? ये तूच एकटा राहिला होतास, तू इथं कसं काय? अरे माझी बाईक जर इकडे सर्व्हिसिंगला टाकली होती, तीच घ्यायला आलो होतो. अच्छा, बरं चल, मी निघतो. बस का? चला जा कुमे. ऐक, तू कुठे झाली? अहो मला जरा काम आहे म्हणून मी चाललो. चल चल, सोडतो तुला, चल. अहो कशाला? तुम्हाला म्हटलंय ना, मग माझ्याकडे आहे 11 नंबरची बस. अगे वय की वय, ती कवा तर दमणार आहे का नाही? सारखं तेच 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 कशाला सांगत बसतीस का? हे बघ, मी तिकडेच चालू आहे, गप तुला सोडून जाणार आहे. बरं चला, आता पत्र पोचलो बी असतो. काय म्हणालीस? नाही म्हणजे पोचलो बी असतो असं. हा हा, चल चल. तू सीट बेल्ट लावून घे आधी आणि ती सीट पुढे कर ना. कुठनं करू? तिथे एक लिव्हर असेल बघ. लिव्हर? खटका असेल बघ तिकडे, तो वर खेच. हा आहे. खेच वर. टेक मागे. हळू. ते ओढ परत एकदा. सोड आता लिव्हर. आता टेक. ओके. मुद्दाम नाही लागला सीट बेल्ट. नाही, गप्पत केली ग. तुम्ही लावा की सीट बेल्ट. अरे हो. आज 9 ऑगस्ट. आजचा दिवस क्रांती दिन आणि पुस्तक प्रेमी दिन म्हणून ओळखला जातो. सगळ्यात आधी तर तुम्हा सर्वांना या दोन्ही दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. म्हणजे काय योगायोग म्हणायचं बघा की, एकाच दिवशी दोन्ही बी दिवस आलेत, कारण पुस्तकातनंच तर क्रांती घडते. म्हणून मला असं वाटतंय आजच्या दिवशी तरी सगळ्यांनी पुस्तकाचं एक पान तरी वाचलंच पाहिजे. आता पुस्तकं म्हणजे नुसता काय अभ्यास नाही, तर पुस्तकामुळं आपण जगायला शिकतो, विचार करायला लावतं पुस्तक आपल्याला. तुम्हाला एक गंमत सांगू. आता समजा आपल्याला जायचंय ताडोब्याला, तर लगेच आपण जाऊ शकतोय का? नाही ना. मग आपण काय करू शकतोय? तर आपण ताडोबाची माहिती सांगणारं पुस्तक घ्यायचं आणि लगेच आपण तिकडे गेल्यासारखं आपल्याला वाटणार. म्हणजे तिथलं जंगल, वाघ, पानं, फुलं, झाडं, पक्षी सगळं असं आपल्या डोळ्यासमोर उभं राहतंय की नाही. तुम्हाला सांगतो, मला बी अशा वेगवेगळ्या ठिकाणी जायला लय आवडतं. खरं असं लगेच तर जाता येत नाही की नाही. मग मी काय करतो, असं पुस्तकातनंच सगळी ठिकाणं अनुभवतो.
म्हणजे तिथल्या गोष्टीची माहिती कळते, शिकायला मिळतंय. तुम्हाला सांगतो, जेवढी दोस्ती आपण आपल्या मोबाईल संग करतोय की नाही, त्याच्यापेक्षा जास्त दोस्ती आपण आपल्या पुस्तकांसंग केलं पाहिजे. पुस्तकं आपली साथ कवाच सोडत नाहीत. म्हणजे एक वेळ घरात पैसा नसेल तरी बी चालत, पण 2-3 चांगली पुस्तकं तर असायलाच पाहिजे, कारण तीच खरी श्रीमंती असते. आणि म्हणूनच वाचनाची आवड आणि पुस्तकांसंग मैत्री ही लहानपणापासूनच करायला पाहिजे. आपण जेवढं प्रेम आपल्या पुस्तकांना देऊ की नाही, तेवढीच मदत पुस्तकं आपल्याला करतात. म्हणजे ते आपल्याला ज्ञान मिळवून देतात, प्रेरणा देतात. पुस्तकांमुळेच आपला शब्दसंग्रह वाढतो, आचार विचार वाढतात, त्यातनं आपल्याला प्रेरणा मिळत्या, मनोरंजन होतंय आपलं. म्हणूनच आपण पुस्तकाला आपला गुरु मानतो. आणि म्हणूनच आज आम्ही तुम्हाला जी काही पुस्तकं देतोय ती तुम्ही सगळ्यांनी जरूर वाचा. आणि तुम्ही बी तुमच्या आयुष्यात असे पुस्तकं जमा करायला, वाचायला शिका. म्हणूनच आजपासून सगळ्यांनी एक नियमच करायचा का आपल्या अभ्यासाच्या पुस्तकाबरोबर ही सगळी पुस्तकं पण जरूर वाचायची. वा, छान, खूप छान माहिती सांगितली ना कमळीने आता. आपण ना आजकाल फोनवरती खूप जास्त वेळ वाया घालवतो, हो की नाही? त्यातला थोडा वेळ जर का आपण पुस्तकांना दिला ना, तर आपलं आयुष्य बदलू शकतं बरं का. मला ना आत्तापर्यंत पुस्तकांमुळे खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या आजूबाजूचं कुठलंही पुस्तक उचलून वाचलत ना, तरी तुम्हाला त्यातनं नक्की काही ना काही शिकायला मिळेल. तुमचंही आयुष्य बदलून जाईल. त्यामुळे आता सगळ्यांनी नक्की रोज पुस्तकं वाचायचे, ओके?